पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर येत आहे। निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय तणाव थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। हडपसर परिसरात शिवसेनेचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उल्हास तुपे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला शिवसैनिकांना कारने धडक देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर तब्बल 40 ते 50 जणांच्या टोळीने शिवसैनिकांवर दगडफेक करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यामध्ये दीपक कुलाळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। कुलाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दगडफेकीसह धारदार शस्त्राने ही हल्ला करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यावरही अशाच पद्धतीने दगडफेक करण्यात आली होती। त्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करत असून परिसरात तणावाचं वातावरण आहे। राजकीय मतभेद इतक्या टोकाला जाणे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आज हडपसर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नेते उल्हास भाऊ तुपे, अनिल पिंजन, त्यांची 2 मुलं प्रसाद तुपे या त्यांच्या कार्यकर्त्यांनी 40-50 लोक असतील त्यांच्या समावेत यांच्याकडून आमच्या शिवसैनिकावर घातक हल्ला झालेला आहे। चाकू तलवारींनी पिस्टल लावून हल्ला झालेला आहे। तर त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज हडपसर पोलीस स्टेशन पाशी जमा झालेलो आहे। शिवसैनिक आम्हाला शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, प्रशासनावरती विश्वास आहे। लवकरात लवकर त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। त्या पद्धतीने सीसीटीव्ही ज्या ठिकाणी झालेला आहे कृत्य त्या ठिकाणचे सीसीटीव्ही चेक करण्यात यावे। पोलीस प्रशासनाने व पोलीस स्टेशन हडपसरचे कॅमेरे सुद्धा चेक करण्यात यावे। या ठिकाणी सुद्धा शिवीगाळ झालेले, अंगावर धावून आलेले आहेत। अक्षरशः कोयत्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये वार केलेला आहे। डॉक्टरांचे रिपोर्ट सगळे त्यांच्यावरती कठोर कारवाई झालेली आहे। तसेच आमचे शिवसेना पक्षाचे कंटेनर एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला हडपसर विधानसभेमध्ये सर्व कंटेनर आम्हाला दिले होते ऑफिसच्या रूपामध्ये। ते त्यांचा अधिकार नाही की ते कंटेनर थांबावं। आमच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी ते कंटेनर ताब्यात घेत असताना त्यांच्यावर हा घातक हल्ला करण्यात आलेला आहे। त्या कंटेनर मध्ये असं काही घडत होतं की त्या कंटेनर मध्ये आता सुद्धा आनंद दिघेंचे फोटो बाजूला मध्ये आज सुद्धा चकना दारूचे ग्लास अद्याप सापडलेले आहेत। त्या कंटेनर मध्ये अजून सुद्धा कोणी उघडून बघितलं असं अनेक घटना घडत आहेत। तर आम्ही तो अपमान शिवसैनिक सहन करणार नाही। त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। 307चा कलम दाखल करून प्रशासनाने शिवसेनेला न्याय द्यायला पाहिजे आणि त्याच्या कोणत्याही खोट्या बळीला पोलीस प्रशासनाने बळी पडायला नाही पाहिजे। कारण की तो म्हणून हे केलं ते केलं, दगडफेक केलं, काही नाही। फुटेज चेक करा, आमच्या विश्वास ठेवू नका। फुटेज चेक करून त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। त्यांच्या समवेत त्यांचे 40-50 कार्यकर्ते असतील, तिथे बरेच त्यांनी जमा केलेले होते, ते सुद्धा सगळे होते। त्यांच्या गाड्या होत्या, स्कॉर्पिओ गाडी होती, इनोवा गाडी होती, क्रेटा गाडी होती। ह्या सगळ्यांनी येऊन घातक हल्ला केलेला आहे। ह्या सगळ्याच पाहता पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। शिवसेनेवरती आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे की ह्या माणसावरती सूडबुद्धीचा माणूस आहे, ह्याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे। नाहीतर आम्ही जन आंदोलनाला पोलीस स्टेशन पुढे सर्व शिवसैनिक लवकरच आंदोलन करण्यात येईल। आजच्या आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे।